जळगावच्या बाजारपेठेत 30 पेक्षा अधिक जातींचे आंबे दाखल झालेत। गुजरातच्या केसरसच सिंधुदुर्ग आणि देवगडच्या हापूस आंब्याला सुद्धा चांगली मागणी आहे। मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत आंब्याच्या दरात सुमारे 20% वाढ झाली आहे। दरवाढ झाली असली तरी ग्राहकांकडून मात्र आंब्याची मागणी कायम आहे। आणि विशेष म्हणजे यावर्षी केसर आणि हापूस आंब्यासह बदाम, आम्रपाली, सोनपरी, हिमसागर, मालदा, दशेरी, लंगडा, पायरी, सुंदरी यासह 30 पेक्षा अधिक जातीचे आंबे जळगावकरांना चाखता येणार आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। फळांचा राजा म्हणजे आंबा। उन्हाळा आला की बाजारात आंब्यांची आवक वाढते। यावर्षीही मोठ्या प्रमाणात आंबे जे आहेत हे बाजारात दाखल झाले आहेत। प्रामुख्याने रत्नागिरी असेल, देवगड असेल अशा हापूस आंब्यांना मोठी मागणी असते। सोबतच गुजरातमधील केसर व विविध जातीच्या आंब्यांना देखील मोठ्या प्रमाणात मागणी असते। मात्र यावर्षी जळगावच्या बाजारात या ठिकाणी 30 पेक्षा अधिक प्रजातींचे आंबे जे आहेत हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे जळगावकरांना यावर्षी 30 पेक्षा अधिक प्रजातींच्या आंब्याची चव जी आहे ती चाखता येणार आहे। मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आंब्यांच्या दरात जी आहे ती वाढ झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी ग्राहकांना याचा आर्थिक भुर्दंड देखील सहन करावा लागणार आहे। आपल्यासोबत आंबे विक्रेते आहेत, आता काय सांगणार? खरं तर 30 पेक्षा अधिक प्रजातींचे आंबे जे आहेत ते जळगावच्या बाजारात दाखल झालेले आहेत। कुठल्या कुठल्या जाती आहे आणि कुठल्या कुठल्या आंब्यांना मागणी आहे? सर्वात टॉपला जळगावला चालणारा आंबा म्हणजे गुजरात केसर। गुजरात केसर हा सर्वसामान्यांपासून लहानापासून महानपर्यंत सर्वच जण गुजरात केसरला जास्त प्रेफर करतात। त्यानंतर देवगडचा हापूस, रत्नागिरीचा हापूस, त्यानंतर झालं की रत्नानंतर आम्रपाली। आम्रपाली दिसायला लहानच असतो पण टेस्टला इतका सुपर असतो की लोक मनमोहून जातात। लहान मुलांना तो तोडून खायला पण आवडतो। नंतर पायरी आंबा येतो रत्नागिरी साईडवरनं। पायरीचा एक आंबा जर इथे ठेवला तर पूर्ण सुगंध परिसरामध्ये दरवडेल। गेल्या वर्षी तुलनेत यावर्षी आंब्याच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। किती टक्के वाढ झाली आणि काय नेमकं कारण आहे या दरवाढीमागे? 20% वाढ झालेली आहे सरासरी। 20% वाढ झाली। याचं कारण म्हणजे अवकाळी पाऊस आहे आणि दुसरं म्हणजे जे आखाडी देशामध्ये युद्धाचं जे स्थिती आहे त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत आणि लोक पॅनिक होत आहेत। त्यामुळे दरवाढ शेतकऱ्याकडनं होते, व्यापाऱ्याकडनं होते आणि थेट म्हणजे ग्राहकाला पण त्याचा त्रास आहे। निश्चितच बघायला गेलं तर एकंदरीत युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा जागतिक अर्थव्यवस्था असेल त्याचा देखील परिणाम जो आहे हा आंब्याच्या दरावरती झालेला आहे। परिणामी आंब्याचे दर जे आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत जे आहेत हे 20% वाढले आहेत। मात्र असं असताना देखील विविध जातींचे आंबे जे आहे हे बाजारात दाखल झाल्यामुळे ग्राहकांकडून देखील या आंब्यांची मोठी मागणी वाढल्याचं पाहायला मिळते आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।